विश्वास। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले सरकार हे नरेंद्र मोदी यांच्या बरोबर राहणारे इमानदार सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत मागील सरकारवर ताशेरे ओढलेत। हा इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे 3 राज्य आहेत त्या 3 राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली। कारण लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार मोदीजींसोबतचं सरकार आहे। हे सरकार अडवणूक करणारं सरकार नाही आहे, हे लुटणारं सरकार नाही आहे, हे वसुली करणारं सरकार नाही आहे। 2.5 वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे। आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस सुद्धा आपण अनेकांची चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे, उद्योगांना यायचं आहे, व्यवसायांना यायचं आहे। एक लोकांचा विचार बदलतोय। हा का बदलतोय याचं कारण आहे या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे। बंधू भगिनींनो, कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे। जगाच्या उत्पादनाच्या 30% उत्पादन एकटा चीन करायचा पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे। जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे। महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सौजन्याने मोठी गुंतवणूक येत आहे, त्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आणि मोदीजींनी नेहमी शेतकरी आणि महिलांचा सन्मान केला आहे असे म्हणाले। तसेच नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। विधानसभेच्या निवडणुकीत 33% महिला आमदार होणार आहेत आणि 33% महिला खासदार होणार आहेत। त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे। समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत। आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली। मोदीजींनी 6,000 रुपये दिले तर राज्यांनी 6,000 रुपये दिले। आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल बीमा योजना असेल, भंडारणाची योजना असेल, शेतमालावर प्रक्रियेची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला। आणि एवढंच नाही तर आपल्यातील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल। बंधू भगिनींनो, मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आणली। केवळ क्रमांक बदलला असं नाही आहे। 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होतं जगातल्या 5 अर्थव्यवस्था कोलमडणार, जगातल्या 5 अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार, दिवाळखोर होणार आणि त्या 5 मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला। आज आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातून आदिवासी येते, गुंतवणूक येते, त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे। आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे। आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले। आपल्या महाराष्ट्रामध्ये 20,000 पेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे, रोजगार मिळतोय। आणि बंधू भगिनींनो, मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं, त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असतं। जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतं। खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे पर्यावरणाचे रक्षण करून ग्रीन रिफायनरी झाली पाहिजे असं मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांबरोबर बोलताना व्यक्त केले। बेरोजगारीचा आणि अशा वेळेला नाणार सारखा प्रकल्प आहे तो शिवसेनेमुळे गुंडाळला गेलाय, काय सांगाल? मला असं वाटतं की आता ह्याच्यासाठी नवीन जागेची निवड झालेली आहे आणि शेवटी कोकणाच्या पर्यावरणाचं रक्षण करून कोकणाची प्रगती झाली पाहिजे आणि ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे जर समजावून सांगितलं
तर माझी खात्री आहे इथला आंबा, इथला काजू, इथला नारळ, इथल्या मासेमारी याच्यावर परिणाम न होता ज्या कुठल्याही इंडस्ट्री येतील त्याचं स्वागतच होईल. परंतु त्यांना हे समजून सांगण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याचबरोबर एक पॉलिसी अशीसुद्धा घ्यायला लागेल की शेतकऱ्यांच्या जमिनी जर कोणाने घेतलेल्या असतील प्रकल्प जाहीर झाल्यानंतर तर प्रत्यक्षात कॉम्पन्सेशन देताना त्याचा काही भाग हा स्थानिक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. नाहीतर शेतकऱ्यांनी कवडी मोलाने जमिनी विकल्या आणि त्याचा फायदा बाहेरचा कोणतरी मनुष्य घेत असेल तर मात्र लोकांमध्ये प्रचंड असंतोष होतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून एनरॉनलासुद्धा खूप विरोध झाला, परंतु प्रत्यक्ष एनरॉन ज्या वेळेला बंद होण्याची पाळी आली त्याला लोकांचे तो एनरॉन चालू राहावा म्हणून मोर्चे निघाले. ही वस्तुस्थिती आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे आयोजित सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सर्वच नेते मंडळींनी जोरदार भाषणे करून महाविकास आघाडीवर टीका केली होती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.